मित्रांनो, माझ्या चॅनेलवरील एका नवीन काल्पनिक कथेत तुमचे स्वागत आहे. माझे नाव कामिनी आहे. मी रखनची रहिवासी आहे आणि माझे वय 19 वर्षे आहे. मी सध्या 12वी मध्ये शिकत आहे आणि काही दिवसातच माझी परीक्षा सुरू होणार आहे. त्यामुळे मला खूप भीती वाटत आहे कारण मी गणितात कमजोर आहे. माझ्या मनात खूप नकारात्मक विचार येत आहेत की मी 12वीला नापास होईन आणि माझे 1 वर्ष वाया जाईल. माझी एक मैत्रीण आहे, तिचे नाव वर्षा आहे. ती अभ्यासात खूप हुशार आहे आणि तिचे गणित खूप चांगले आहे. मी तिला फोन केला आणि सांगितले, यार, मला वाटतं की मी गणितात खूप कमजोर आहे. तेव्हा ती म्हणाली, मी काहीतरी मार्ग काढते आणि फोन ठेवला. याशिवाय, मला माझ्या बॉयफ्रेंड सूरजशी खूपच जास्त लगाव झाला होता, ज्यामुळे मी अभ्यासाकडे फारसा लक्ष दिले नाही. कित्येक रात्री आम्ही बराच वेळ फोनवर बोलत असू आणि त्याचा परिणाम आता माझ्या अभ्यासावर दिसू लागला होता. एका दिवशी वर्षाचा फोन आला आणि ती म्हणाली, माझ्या डोक्यात एक आयडिया आली आहे. जर तू हे करू शकलीस तर नक्कीच पास होशील. मी तिला घाईघाईने विचारले, लवकर सांग ना, नाहीतर मी नापास होईन. तेव्हा ती हसली आणि म्हणाली, ऐक, आपल्या गणिताच्या शिक्षक राजेश सर अजूनही अविवाहित आहेत. त्यांना अजूनही गर्लफ्रेंड नाही, तू सिंगल आहेस, शिवाय खूप स्मार्ट आणि सुंदर आहेस. तुझी आणि राजेश सरांची जोडी छान दिसेल. तू राजेश सरांना पटवून त्यांची गर्लफ्रेंड हो. फक्त परीक्षेच्या काळापुरती, कारण सगळी गणिताची परीक्षा तेच घेतात आणि सगळी उत्तरपत्रिका तेच तपासतात. जर तू त्यांची गर्लफ्रेंड झालीस तर असा कोणता बॉयफ्रेंड असेल जो आपल्या गर्लफ्रेंडला नापास करेल. एका क्षणासाठी मला वर्षाचे बोलणे खूप विचित्र वाटले, पण तिचा आयडिया वाईट वाटला नाही. मी तिला म्हणाले, थँक यू यार, पण हे अशक्य आहे. राजेश सर कुणाच्या दिशेने नीट बघतही नाहीत. मी त्यांना कसं पटवणार? तेव्हा वर्षा म्हणाली, हे पूर्णपणे तुझ्यावर अवलंबून आहे. तू काय करतेस, कसं करतेस, हे तुला ठरवायचं आहे. मी तिच्या इशाऱ्याचा अर्थ नीट समजून घेतला आणि माझ्या मनात काय सुरू होतं, ते मलाच कळत होतं. आता पास होण्यासाठी मला जे काही करावं लागेल, ते मी करणारच, हे ठरवलं. मी वर्षाचा फोन ठेवला आणि झोपण्याचा प्रयत्न केला. 2 दिवसांवर परीक्षा होती, म्हणून मला वाटलं की राजेश सर सध्या कुठे असतील कोण जाणे. मग मी वर्षाकडून त्यांचा नंबर घेतला आणि त्यांना लगेचच मेसेज पाठवला. थोड्याच वेळात त्यांनी माझा मेसेज वाचला आणि तत्काळ उत्तर दिलं, बोल कामिनी, काय झालं? मला काही समजत नव्हतं की पुढे काय बोलावं, बोलू की नाही. कुठून सुरुवात करू हेच कळत नव्हतं. पण पुढच्या क्षणी त्यांनी पुन्हा मेसेज केला, बोल, काही काम आहे का? तेव्हा मी त्यांना मेसेज केला, सर, कृपया उद्या भेटू शकतो का? यानंतर लगेचच त्यांचा फोन आला. त्यांनी विचारले, कामिनी, काय झालं? काही अडचण आहे का? तुझी परीक्षा तयारी नीट सुरू आहे ना? मी काही क्षण थांबले आणि मग म्हणाले, सर, सगळं ठीक आहे, पण मला वाटतं की मी गणितात नापास होईन. म्हणूनच मी तुम्हाला फोन केला. कृपया तुम्ही माझी काहीतरी मदत करा. त्यावर सर म्हणाले, मी यात काय मदत करू शकतो? ही बोर्ड परीक्षा आहे, यात मी काहीही करू शकत नाही. तुझ्यासाठी सर्वात चांगलं हेच असेल की तू मेहनत कर आणि परीक्षेची तयारी कर. मी त्यांना म्हणाले, सर, प्लीज काहीतरी करा. आणि पुढच्याच क्षणी मी त्यांना म्हटले, सर, मी तुम्हाला सगळं काही देऊ शकते, फक्त मला पास करून द्या. हे ऐकून राजेश सर म्हणाले, सगळं काही म्हणजे? मी पैसे किंवा संपत्ती घेणार नाही आणि माझ्याकडे कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही. मग मी तुझ्याकडून काय घेऊ शकतो? त्यामुळे चांगलं हेच असेल की तू अभ्यासावर लक्ष केंद्रित कर, उरलेल्या वेळेचा योग्य उपयोग कर आणि स्वतःवर विश्वास ठेव. तू नक्कीच पास होशील. पुढच्याच क्षणी मी त्यांना म्हटले, सर, मी तुम्हाला भेटल्यावर सांगते. तुम्ही माझी एकदा तरी भेट घ्याल का? त्यांनी आधी नकार दिला, पण मी पुन्हा विनवणी केली, सर, प्लीज. कृपया काही मिनिटांसाठी तरी भेटा, हे माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. मी म्हणाले. तेव्हा राजेश सर म्हणाले, ठीक आहे, 1 तासानंतर माझ्या रूमवर ये. ते एकटेच भाड्याने घेतलेल्या खोलीत राहत होते, त्यामुळे मी तयार होऊन त्यांच्या रूमकडे निघाले. वाटेत मी विचार करत होते की सर काय बोलतील आणि मी त्यांना काय सांगू. राजेश सरांच्या खोलीच्या दारासमोर पोहोचल्यावर मी डोअरबेल वाजवली. त्यांनी दरवाजा उघडला आणि म्हणाले, हण, कामिनी, आत ये. मी आत गेले तेव्हा त्यांनी खुर्चीकडे इशारा करत सांगितले, बसा. ते स्वतः बेडवर बसले. त्यांनी लोअर आणि टी शर्ट घातले होते आणि ते खूप स्मार्ट दिसत होते.
मी पुन्हा तोच प्रश्न विचारला, सर कृपया माझी मदत करा आणि मला पास करून द्या. मी तुमच्यासोबत काहीही करायला तयार आहे. काही क्षणांसाठी राजेश सरांचा चेहरा पाहण्यासारखा होता. ते आश्चर्यचकित झाले की मी त्यांच्याशी असे बोलू शकते. माझे बोलणे ऐकून ते खूप संतापले आणि म्हणाले, काय बकवास आहे हे? तुला काय वाटलंय माझ्याबद्दल? मला कळून चुकले की सर कदाचित मला हाकलून देतील. म्हणूनच मी खुर्चीवरून उठून त्यांच्या बेडवर त्यांच्याजवळ बसले. मला वर्षाने दिलेल्या सल्ल्याची आठवण होती. म्हणून मी पूर्ण प्लॅन तयार करूनच आले होते. मी सरांच्या बाजूला बसून त्यांचा हात आपल्या हातात घेतला आणि त्यांना बोलली की सर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ते सगळे करा पण मला नापास करू नका. राजेश सर तर आश्चर्याने काही बोलतच नव्हते आणि मी बोलतच होते. पुढच्या क्षणी त्यांनी मला पागल म्हणून गप्प केले. आता त्यांना समजले होते की मला काय बोलायचं आहे. माझा हात त्यांच्या हातावर होता. त्यांना काहीतरी होत होते. तो दगड पण वितळत होता. आता माझा हात तिकडे पोहोचला होता आणि मी त्यांच्या खूप जवळ पोहोचले होते. त्यांनी स्वतःला माझ्यापासून वेगळे केले आणि बाजूला बसले व बोलले, ठीक आहे तू पास होऊन जाशील. तुला जसे पाहिजे तसे होईल. त्यानंतर राजेश सरांनी मला खूप प्रेम केले. त्या प्रेमाच्या वेदनांना मी हसून सहन करत होते. जवळपास 45 मिनिटे प्रेम केल्यानंतर आम्ही वेगळे झालो आणि ते बोलले कामिनी तू मला जे प्रेम दिले आहेस ते मला आतापर्यंत कधी भेटले नव्हते. मी पूर्ण प्रयत्न करेन की तू पास होशील तुझा पेपर मीच तपासीन. तू चांगल्या गुणांनी पास होशील हे ऐकून मी हसले आणि रूमच्या बाहेर निघून आपल्या घरी परत आले. या प्रकारे मी गणितमध्ये चांगल्या गुणांनी पास झाले. पास हो गई फिर याच्यानंतर मी सरांना कधीच भेटले नाही कारण मी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. तर मित्रांनो आशा करते की तुम्हाला ही कथा आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला ही कथा कशी वाटली. पुढील व्हिडिओचा नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. व्हिडिओ पाहण्यासाठी मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद.